प्रकरण 20. ग्रीन गेबल्समध्ये वसंत ऋतू पुन्हा एकदा आला. अकल्पितपणे सुंदर पण थोडासा छंदिष्ट असा हा वसंत हलक्या पावलांनी अलगदपणे एप्रिल मे महिन्यात कॅनडात अवतीर्ण झाला. गोठलेला हिवाळा हळूहळू संपायला लागला होता, पण दिवस अजून थंडीचे होते. सृष्टीच्या जीवनचक्रात हळूहळू बदल जाणवू लागले. झाडांच्या अंगोपांगी वाढीच्या खुणा दिसू लागल्या. संध्याकाळचे आकाश गुलाबी सोनसळी रंगांनी माखून निघायला लागले. डायना आणि ॲनीच्या शाळेला जाण्या येण्याच्या स्वप्न रस्त्यावरच्या मेपलला लाल रंगाच्या कळ्याचे अंकुर फुटले. वाटेतील ओढ्याच्या काठी हिरव्या कोवळ्या फर्नच्या रोपटी एकमेकांना खेटून वाढायला लागली. मिस्टर सिलिस स्लोगन यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या ओसाड माळ रानावर मेफ्लॉवर बहरले होते. पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या मेफ्लॉवरनी सारे माळरान फुलून गेले. ॲव्हनलीच्या शाळेतील मुले मुली एका दुपारी या माळ रानावर एकत्र जमली. मनसोक्तपणे फुले गोळा करून हसत खेळत कसा वेळ गेला हे कोणाच्याही ध्यानात राहिले नाही. संध्याकाळच्या संधी प्रकाशात मुले हातामध्ये फुलांनी भरलेली बास्केट घेऊन गाणी गुणगुणत घरी परतली. मारीला, ज्या देशात मेफ्लॉवर उगवत नसतील त्या देशातील लोकांबद्दल मला वाईट वाटते, असे शाळेतून फुलांनी भरलेली बास्केट घेऊन आल्यावर ॲनी म्हणाली. पण डायनाच्या मते अशा देशात अन्य काही चांगले असू शकेल. पण मला तर मेफ्लॉवरपेक्षा चांगलं काही असेल असं वाटत नाही. शिवाय त्या लोकांना जर मेफ्लॉवर म्हणजे काय हेच जर माहीत नसेल तर त्यांना ते नसण्याचे दुःख वाटण्याचे कारण नाही. माझी अशी कल्पना आहे की ही फुलणारी फुले म्हणजे मागील वर्षांच्या उन्हाळ्यात मेलेल्या फुलांचे आत्मे असून तेच परत येत असावेत आणि हा त्यांचा स्वर्ग असावा. आज दुपारचा डबा आम्ही एका जुन्या विहिरीजवळच्या मोठ्या झाडाखाली बसून खाल्ला. मुलांची खूप दंगामस्ती सुरू होती. फिलिप सरांनी प्रिसीला आपण गोळा केलेली फुले दिली आणि म्हणाले, गोड भेट स्वीकारावी. मला पण एकाने फुले दिली होती, पण मी ती स्वीकारली नाही. त्या व्यक्तीच्या नावाचा मी उच्चारसुद्धा करत नाही. आम्ही फुलांचे पुष्पगुच्छ बनवले, माळा बनवल्या. मी टोपीला फुलांनी सजवले आणि एकमेकांच्या हातात हात घालून ओळीने गाणी म्हणत तिथून निघालो. मिस्टर स्लोनच्या शेतातील माणसे आम्हाला पाहायला हातातील कामे सोडून उभी होती. निव्वळ मूर्खपणा, मारिलाने फटकळ प्रतिक्रिया दिली. मेफ्लॉवरनंतर व्हायोलेटची पाळी होती. व्हायोलेट व्हॅलीचा नजारा काही वेगळाच होता. या वाटेवरून ॲनी भारावलेल्यासारखी चालत असे. डायनाला उद्देशून ॲनी म्हणाली, हे सारे निसर्ग सौंदर्य पाहून मंत्रमुग्ध व्हायला होते. इथे मला जगाची पर्वा वाटत नाही. वर्गात कुणाचा नंबर पुढे आहे की मागे हा विचारसुद्धा मनात येत नाही. इथे मी वेगळीच ॲनी असते आणि शाळेत वेगळी असते, घरी अजून वेगळी आणि तुझ्याबरोबर तर त्याहून वेगळी. खरं तर मला याचा त्रास होतो. वाटते मी सगळीकडे सारखीच असायला हवी होती. पण विचारांती असे लक्षात आले की एकच ॲनी असणे आरामदायी झाले असते, पण त्यामुळे मला काही आनंददायी गोष्टींना मुकावे लागले असते. जून महिन्याची संध्याकाळ. ॲनी तिच्या पूर्वेकडील उतरत्या छप्पराच्या खोलीत अभ्यास करत बसली होती. उजेड कमी झाल्याने वाचन थांबवून खिडकीतून बाहेर बघत बसली. तिने नामकरण केलेले स्नो क्वीन आता परत फुलांनी बहरलेले दिसत होते. बाग फुलांनी फुलून गेली होती. हवेत उबदारपणा जाणवत होता आणि एक प्रकारचा मधाळ गंध दरवळत होता. ॲनीच्या खोलीत फारसे दृश्यमान बदल केले नव्हते, पण खोलीचा नूर पालटून गेला होता.
आता ती एका शाळकरी मुलीची खोली म्हणून ओळखू येत होती. वह्या पुस्तके टेबलावर पसरलेली होती. एका निळ्या रंगाच्या फुलदाणीमध्ये सफरचंदाच्या मोहरलेल्या डहाळीपासून पुष्परचना केली होती. तेवढ्यात मारीला तिथे ॲनीने इस्त्री केलेले कपडे घेऊन आले आणि थोडीशी तिथे विसावली. दुपारपासून ठणकणारे तिचे डोके दुखाचे थोडे थांबले होते, पण त्यामुळे थकवा जाणवत होता. ॲनी मारिलाला म्हणाली, तुमची डोकेदुखी मला मागून घेता आली असती ना, तर मी ती सहन केली असती. अगं, पण तू आज माझे कितीतरी काम हलके केलेस. शिवाय आज कामामध्ये नेहमीप्रमाणे जास्त चुका केलेल्या दिसत नाही. फक्त मॅथ्यूच्या रुमालाला स्टार्च करण्याची गरज नव्हती आणि जेवणासाठी ओव्हनमध्ये फक्त गरम करायला ठेवलेली पाई करपून काळी पडली होती. मारीला म्हणाली, मला क्षमा करावी. मी ओव्हनमध्ये पाई गरम करायला ठेवलेली पूर्णपणे विसरून गेले. खरं तर आज सकाळी तुमचे डोके दुखायला लागल्यावर मी कामात असताना कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही विचारांना डोक्यात येऊ द्यायचे नाही असा निश्चय केला होता. पाई ओव्हनमध्ये ठेवेपर्यंत मी त्या निर्णयाला चिकटून सुद्धा राहिले. पण मनात अचानक कल्पना स्फुरली की मी एकाकी मनोऱ्यावर बंदिवान असलेली राजकन्या आहे आणि माझी सुटका करण्यासाठी एक देखणा राजकुमार काळ्या घोड्यावर बसून दौडत दौडत येत आहे. मग मला ओव्हनमध्ये ठेवलेली पाई बाहेर काढायचा विसर पडला. काल जंगलात आतवर गेल्यावर आम्हाला ओढ्यावर एक छोटेसे बेट बनलेले दिसले. तिथे 2 मेपलची झाडे आहेत. खूपच सुंदर जागा आहे. इस्त्री करत असताना मी त्या बेटाला काय नाव द्यायचे याच विचारात होते. त्याला आम्ही व्हिक्टोरिया बेट हे नाव नक्की केले आहे, कारण राणीच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही ते ठिकाण शोधून काढले. मला करपलेल्या पाईबाबत आणि स्टार्च केलेल्या रुमालाबद्दल खूप वाईट वाटत आहे. खरे तर मला आज कोणतीही चूक होऊ द्यायची नव्हती. आज एका घटनेचा वर्धापन दिवस आहे. मारीला, मागच्या वर्षी याच दिवशी काय घडले ते तुम्हाला आठवते का? नाही, मला काही विशेष घडल्याचे आठवत नाही. आज मी ग्रीन गेबल्समध्ये येऊन बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. हा दिवस मी कधीच विसरणार नाही. माझ्या आयुष्यातील तो एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता. तुम्हाला त्याचे विशेष महत्त्व वाटत नसेल, पण मी इथे 1 वर्षांपासून आहे आणि खूप आनंदात आहे. माझ्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण झाल्या, पण त्यावर निराकरणही करता आले. मारीला, मला इथे आसरा दिल्याबद्दल तुम्हाला पश्चाताप होत आहे का? नाही, मारीला पटकन म्हणाली. कधी कधी तर तिला ॲनी येण्यापूर्वी आपण ग्रीन गेबल्समध्ये कसे जगत होतो याचे आश्चर्य वाटत असे. तुला इथे ठेवून घेण्यासाठी पश्चाताप नक्कीच नाही, पण थोडी बडबड, गडबड, वेंधळेपणा यांचा मात्र त्रास होतो. जरा कामाची गोष्ट ऐक. तुझा अभ्यास झाला असेल ना, तर धावत जाऊन मिसेस बॅरिंच्याकडून डायनाच्या ॲप्रनचा पॅटर्न मागून आण. आत्ता? आता खूप अंधार पडलाय, ॲनी कुरकुरली. खूप अंधार? तो कुठे? चांगला संधीप्रकाश तर आहे आणि मला माहीत आहे की अंधार पडल्यानंतर तू बरेचदा डायनाकडे गेलेली आहेस. मी सकाळी लवकर जाईन, ॲनी उत्सुकतेने म्हणाली. मारीला, मी सूर्योदयाला उठेन आणि बॅरिंच्या घरी जाईन. हे आज नवीन कोणते खूळ डोक्यात घेतलेस? मला लगेच त्यावरून तुझा ॲप्रन बनवायचा आहे. पटकन उठ आणि चटकन निघ. मग मला लांबच्या रस्त्याने जावे लागणार, आपली टोपी उचलत ॲनी नाखुशीने म्हणाली. मग अजून अर्धा तास जास्त वेळ लागेल. मला थोडी घाई होती, मारीला म्हणाली. मारीला, पण मी झपाटलेल्या झाडांजवळून जाऊ शकत नाही.
मारीला तिच्याकडे अचंबित होऊन पाहत राहिली. झपाटलेली झाडे? तू वेडीबिडी झालीस की काय? कुठले झाड झपाटलेले आहे? ओढ्याच्या काठावरचे फरचे जे झाड आहे ते झपाटलेले आहे. आणि हळू आवाजात कुजबुजले. हा काय मूर्खपणा आहे? अशी कुठे झपाटलेली झाडे असतात काय? कोणी सांगितलं तुला? कोणी नाही, मी आणि डायनाने तशी कल्पना केली. गंमत म्हणून काहीतर भयंकर असे गोष्ट रचायचे ठरवले. म्हणून वाटेवरच्या फरच्या बनातले सर्वात मोठे झाड निवडले. रात्रीच्या वेळी पांढरे कपडे घातलेली एक बाई तिथे रडत ओरडत असते. घरात कोणाचा मृत्यू होणार असेल तर ती हमखास दिसते. एका लहान मुलांचे भूत पण तिथे आहे. ते मागून येऊन आपल्या थंडगार बोटांनी तुमच्या हाताला स्पर्श करत असते. एक डोके नसलेला माणूस झाडे तोडताना दिसतो आणि त्या झाडाच्या फांदीवर एक सांगाडा लटकत असतो. अशी ती गोष्ट आहे. मारीला, मला आता तिथून जाण्याची भीती वाटते. अंधार पडल्यानंतर मी आता कशासाठीही झपाटलेल्या झाडाजवळून जाणार नाही. मला खात्री आहे की झाडांच्या मागून हे सर्व बाहेर येतील आणि मला पकडतील. इतर कोणी असे बोलताना तू कधी ऐकले आहेस का? मला एक गोष्ट सांग, ही जी काही तू कल्पना बनवलेली आहेस त्यावर तुझा विश्वास आहे का? मारीला तिच्या मूर्खपणावर पार उखडली होती. नाही, माझा विश्वास नाही, पण ते फक्त दिवसाच्या उजेडात. रात्री सर्व गोष्टी वेगळ्या असू शकतात. तेव्हा भूतांचा दिवस असतो ना. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, भूत बीत असं काही नसतं. मारीला समजावत म्हणाली. असतात, मला माहीत आहे. चार्ली स्लोन सांगतो की त्याच्या आजीने मेल्यावर एका रात्री गायी घरी चरून आणताना त्यांच्या मृत पतींना गोठ्यात पाहिले. त्या तर खोटे बोलणार नाहीत. त्या खूप धार्मिक वृत्तीच्या आहेत. मिसेस थॉमसच्या वडिलांना त्यांच्या भावाचा आत्मा भेटला होता. एका कोकराचे रूप घेऊन तो आला होता आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा मृत्यू ओढवला. रुबी गिलिस म्हणते. ॲन शर्ली मारीला ठामपणे म्हणाली, मला या प्रकारचे बोलणे पुन्हा कधीही तुझ्या तोंडून ऐकायचे नाही. तुझे नेहमीचे कल्पनेच्या मनोराज्यात रमणे मला अगोदर फारसे आवडत नाही. आणि जर त्याची परिणिती या प्रकारच्या कल्पनांमध्ये होत असेल आणि त्या तू खऱ्या म्हणायला लागलीस तर मी हे चालवू देणार नाही. तू आता लगेच बॅरींच्या घरी जाण्यासाठी निघ आणि फरच्या बनातील रस्त्यानेच जा. तुला एक चांगला धडा मिळायलाच हवा. एक शेवटची गोष्ट तुला सांगते, तुझ्या डोक्यात परत कधीही झपाटलेल्या झाडाविषयी एखादा शब्द येता कामा नये. ॲनीने बराच युक्तिवाद केला, विनवणी केली. शेवटी ती रडायला लागली. तिला खरोखरच भीती वाटत होती. तिच्या मनाने पक्की धारणा केली होती की रात्रीच्या वेळी फरच्या बनातून जाणारा रस्ता हा भयंकर भीतीदायक असणार आहे. पण मारीला विचलित झाली नाही. भूताच्या अस्तित्वावर विश्वास असणाऱ्या, भीतीने गाळण उडालेल्या ॲनीला मारीलाने फरच्या बनातल्या डोके नसलेल्या भूताच्या मार्गावरून जाऊन लगेच परतण्याची आज्ञा फरमावली. अरे मारीला, तुम्ही इतक्या क्रूर कशा काय होऊ शकता? ॲनी रडत म्हणाली. एखाद्या पांढरे भूत मला हिसकावून घेऊन निघून गेले तर तुम्हाला कसे वाटेल? मी धोका पत्करेल, मारीला निर्विकारपणे म्हणाली. तुला माहीत आहे की मी योग्य तेच बोलते. मला तुझ्या कल्पनेतील भूतांच्या तावडीतून तुझी सुटका करायची आहे. चल पुढे हो. खरोखरच जीव मुठीत धरून ॲनी पळत होती. वाटेत पुलावर तिची पावले अडखळली. पलीकडच्या अंधाऱ्या वाटेने थरथरत ती पुढे गेली. तिच्या कल्पनेतील भूत झाडांच्या प्रत्येक सावलीत तिला दिसत होते. बर झाडाची पांढरी फांदी पाहून तिचे हृदय धडधडायला लागले. झाडांच्या दोन जुन्या पुराण्या फांद्या वाऱ्याने एकमेकांना घासून कर कर आवाज करत होते. त्या आवाजाने तिचे कपाळ घामे घूम झाले. झाडांच्या वरच्या बाजूला लटकलेली वटवागळांची टोळी एखाद्या गूढ अस्तित्वाची जाणीव करून देत होती. मागे भूतांची फलटण लागल्याप्रमाणे
ती मिस्टर विल्यमबेलच्या शेतातून मिस्टर बॅरिनच्या दारात पोहोचली. मिसेस बॅरिनना ॲप्रनचा पॅटर्न मागण्यासाठी तिच्या तोंडातून शब्द देखील फुटत नव्हते. ॲप्रनचा पॅटर्न घट्ट हातात धरून आता त्याच भयावह मार्गाने ग्रीन गेबल्समध्ये परतायचे दिव्य वाक्य होते. पांढऱ्या भूताला पाहण्यापेक्षा वाटेत धडपडून पडले तरी बेहत्तर म्हणून डोळे मिटून पळण्याचा तिने निश्चय केला. शेवटी अडखळून पडली सुद्धा. तो लाकडी ओंडक्याचा पूल ओलांडल्यावर तिने सुटकेचा निश्वास सोडला. बरं, मग तुला कुणी पकडलं नाही ना? मारीला कोरडपणे म्हणाली. ओ मारीला, यापुढे मी साध्या साध्या गोष्टींमध्ये संतुष्ट राहीन. थकलेली ॲनी एवढेच बोलू शकली. प्रकरण 21. या जगात भेट होणे आणि निरोप देणे या दोन्ही गोष्टी कायमच घडत असतात, असे मिसेस लिंड म्हणत होत्या. शाळेतूनच आल्या आल्या ॲनी मारेलाला सांगू लागली. तरी बरे, आज मी 2 हात रुमाल घेऊन गेले होते. मला कधीच वाटले नव्हते की फिलिप्स सरांना निरोप देण्यासाठी तुला डोळे कोरडे करायला 2-2 हात रुमाल लागतील. मारीला नेहमीच्या रोखठोक आवाजात म्हणाली. नक्कीच, ते काही माझे आवडते शिक्षक नव्हते की मला रडू यावे, पण इतर सर्व रडत होते म्हणून मला पण रडावे लागले. जेव्हा निरोपाचे भाषण देण्यासाठी मिस्टर फिलिप्स सरांनी सुरुवात केली आणि रुबी गिलिस एकदम रडायलाच लागली. खरं तर ती नेहमी फिलिप्स सर तिला आवडत नाहीत असेच सांगायची. मग एकामागून एक मुलींनी रडायला सुरुवात केली. मला मात्र रडू आले नाही. मला त्यांनी माझा भर वर्गात मला एकटीला शिक्षा केली. स्पेलिंगमधील चुकींसाठी नेहमी कठोर टीका केली. मी भूमितीमध्ये अगदीच रिकाम्या डोक्याचे आहे म्हणून हेटाळणीही केली. असे सर्व असताना मला रडू कसे येईल? पण जेव्हा त्यांनी भाषण करताना आता आपला निरोप घेण्याचा क्षण आला आहे असे म्हटले, तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. त्यांना पुढे बोलणे अवघड झाले. हे पाहून मला रडू आले. मी त्यांची वर्गात गुप्तपणे टिंगल केली होती. पाटीवर त्यांची व्यंगचित्रेसुद्धा काढली होती. प्रिसी आणि त्यांच्याबद्दल इतर मुलींशी कुचाळक्या पण केल्या. त्याबद्दल मला भयंकर वाईट वाटले आणि पश्चातापाने रडू आले. वर्गातील मुले मात्र रडली नाहीत. शाळेतून घरी येताना आम्हाला चर्चमध्ये नव्याने रुजू होणारे फादर आणि त्यांची पत्नी दिसली. त्यांची पत्नी खूप सुंदर आणि अगदी तरुण आहे. तिने फुग्याच्या निळ्या मलमलचा ड्रेस घातला होता. तो मला खूपच आवडला. मिसेस लिंड म्हणत होत्या की फादर आणि त्यांच्या कुटुंबियांनी फॅशनेबल कपडे करणे हे बरे दिसत नाही. मला केव्हाचा फुग्याचा बाह्याचा ड्रेस हवा आहे. मला काही मिसेस लिंड यांचे म्हणणे पटले नाही. आणि ते तर नवविवाहित जोडपे आहे. मग तिला तेवढी तरी मुभा असायला हवीच ना. अजून त्यांच्या राहण्याच्या जागेची थोडी स्वच्छता व्हायची होती. तोपर्यंत ते मिसेस लिंड यांच्या घरी राहणार आहेत. त्या दिवशी संध्याकाळी मारीला मिसेस लिंड यांच्या घरी हिवाळ्यात त्यांच्याकडून उसनी मागून घेतलेली रजई बनवण्याच्या लाकडी फ्रेम करता त्या हेतूने ती गेल्या. ॲव्हनली गावातील मंडळी अनेकदा मिसेस लिंड यांच्याकडून वेगवेगळ्या वस्तू मागून घेत असत. मात्र त्या परत मिळतील याबद्दल मिसेस लिंड फारशा आशादायी नसायच्या. त्या दिवशी त्यांच्याकडून उसन्या वस्तू घेऊन गेलेल्या सर्व बायका मिसेस लिंड यांच्या घरी येऊन गेल्या. नवीन फादरना आणि खास करून त्यांच्या पत्नीला पाहण्याची सर्वांची इच्छा होती. त्या छोट्या गावात तशी प्रथा होती. जुने फादर मिस्टर बेंटले हे 18 वर्षे ॲव्हनली चर्चचे फादर होते. ते जेव्हा ॲव्हनलीमध्ये आले तेव्हा विधूर होते आणि आता गाव सोडून जाताना पण विधूर राहिले होते. अनेकदा त्यांचे लग्न ठरत असल्याच्या वावड्या उठल्या, पण त्या शेवटी अफवा निघाल्या. बरीच वर्षे ॲव्हनलीमध्ये राहिल्याने त्यांच्याविषयी लोकांमध्ये आदराची भावना होती. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर
चर्चच्या फादर या पदासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी ॲव्हनलीमधील लोकांसमोर आपल्या ज्ञानाची वक्तृत्वाची परीक्षा दिली, पण गावकऱ्यांनी कुणालाही पसंत केले नाही. मिसेस लिंड यासुद्धा एक कडक परीक्षक होत्या. त्यांनी मिस्टर ॲलनच्या सासूरवाडीच्या मंडळींची चौकशी केली. सुदैवाने ती मंडळी चांगली प्रतिष्ठित निघाली. शेवटी सर्वानुमते मिस्टर ॲलन यांना मान्यता मिळाली. नवीन फादर आणि त्यांची पत्नी हे एक तरुण आनंददायी जोडपे होते. विशेषतः मिसेस ॲलन ॲनीला फारच आवडल्या. रविवारच्या शाळेत मिसेस ॲलन यांनी शिक्षिका म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांनी मुलांना प्रश्न विचारण्यासाठी प्रवृत्त केले. ॲनीला त्यांचे बोलणे फार आवडले आणि हसणेसुद्धा. त्यांच्या गालाला खळ्या पडत तशा ॲनीला आपल्या गालावर पण खळ्या पडायला हव्या होत्या. यापूर्वी तिला रविवारची चर्चमध्ये भरणारी धर्मशिक्षणाची शाळा रुक्ष आणि उदास वाटत असे, पण मिसेस ॲलन शिकवायला आल्यापासून हसत खेळत अभ्यास घेतला जात होता. तिला मिसेस ॲलनसारखे व्हायला आवडेल असे तिने मारिलाकडे कबूल केले. त्यावर मारिला म्हणाली, मला वाटते आपण नवीन फादर मिस्टर ॲलन आणि त्यांच्या पत्नीला चहा फराळासाठी आमंत्रण द्यायला हवे. येत्या बुधवारी त्यांना बोलवायला हरकत नाही, पण मॅथ्यूच्या कानावर ही गोष्ट पडता कामा नये, नाहीतर तो अगोदरच घरातून पळ काढेल. तसे मिस्टर बेंटलीबरोबर त्यांचे चांगले संबंध होते, पण फादर ॲलन यांची ओळख करून घ्यायला आणि विशेषतः त्यांच्या पत्नीबरोबर तो बोलायला पुढे येणार नाही. मी अगदी ही गोष्ट गुपित ठेवेन. मॅथ्यूशी याबाबत काहीही बोलणार नाही. पण मारिला, मला ना मिसेस ॲलनसाठी काहीतरी पदार्थ बनवायला आवडेल. तसा मी केक चांगला बनवते, हे तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, तू लेअर केक बनवू शकतेस. मारिलाने कबूल केले. सोमवार मंगळवार 2 दिवस पाहुण्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू होती. ॲनी डायनाला त्याची इत्थंभूत माहिती सांगत असे. सर्व काही जय्यत तयारी झाली आहे. सकाळी मी केक बनवणार. चहाच्या वेळेपूर्वी मारिला बिस्किटे बनवेल. लाल आणि पिवळ्या रंगाची 2 प्रकारची जेली, व्हिप्ड क्रीम आणि लिंबू पाई आणि चेरी पाई, फळांचा केक, 3 प्रकारच्या कुकीज आणि मारिलाचा खास पिवळ्या प्लमचा मुरंबा, जो फक्त खास पाहुण्यांसाठी राखून ठेवला जातो. याशिवाय लेअर केक आणि बिस्किटे. माझा लेअर केक बिघडणार तर नाही अशी भीती मला लागून राहिली आहे. काल रात्री तर एका स्वप्नात लेअर केकचे तोंड असलेला एक छोटा राक्षस माझ्या पाठी लागला होता. कसा केक होणार आहे देव जाणे. नक्कीच चांगला होईल. मागे तू बनवलेला केक किती छान झाला होता. डायनाने समजूत काढली. अगं होय, पण ऐनवेळी केक चांगला फुगला नाही तर? केक कधी कधी फसतो सुद्धा. आता फक्त मला देवावर भरोसा ठेवावा लागेल. डायना, ते इंद्रधनुष्य पाहिलेस का ग? आपण इथून गेल्यावर या धबधब्याची छोटी परी ते स्कार्फ घालून घेईल असे वाटते. आणि परत आपल्या कल्पनेच्या राज्यात रमायला लागली. अलीकडे झालेल्या फरच्या बनातील झपाटलेल्या झाडाची गोष्ट डायनाच्या आईच्या कानावर गेल्याशिवाय राहिली नव्हती. तिने तिखटपणे डायनाचे कान उघडणी केली की कल्पनांची भूते निर्माण करण्याचे नसते उपद्व्याप बंद करा. तेव्हा या परिकथेवर पण विश्वास न ठेवणे योग्य असा सुज्ञ विचार तिने केला आणि ॲनीच्या बोलण्याला दुजोरा देण्याऐवजी शांत राहणे पसंत केले. बुधवारी सकाळी ॲनीला उठवत नव्हते. आदल्या दिवशी संध्याकाळी झऱ्याच्या थंड पाण्यात केलेली दंगामस्ती तिला भोवली होती. डोके जड होऊन सर्दी झाली होती, पण
आजचा दिवस मात्र स्पेशल होता. मामूली सर्दी तिला केक बनवायला थोडीच रोखणार होती. ब्रेकफास्ट झाल्या झाल्या तिने केक बनवायला घेतला आणि एकदा ओव्हनमध्ये ठेवून ओव्हनचे दार बंद केल्यावर निश्वास टाकला. मग वेगळीच काळजी ती करत राहिली. बेकिंग पावडर चांगली नसली तर, केक चांगला जाळीदार झालाच नाही तर, काही विसरले तर नाही ना. एक ना दोन अनेक गोष्टी तिची चिंता वाढवत होत्या. शेवटी मारीला काहीशा तुटकपणे म्हणाली, आपण काही प्रथमच केक बनवत नाही आहोत आणि आपला केक नेहमीच उत्तम बनतो. आणि हो, झालेही तसेच. केक सुंदर सोनेरी रंगावर भाजला गेला होता आणि छान फुलून आला होता. त्यावर लाल रंगाच्या जेलीचे थर पसरवून झाले. तेव्हा कुठे ॲनीला हायसे वाटले. तिने पाहुण्यांसाठी खास राखून ठेवलेला टी सेट आणि अन्य क्रोकरी काढून स्वच्छ करून बाजूला ठेवली. आता टेबल डेकोरेशनसाठी बागेतील गुलाब वापरण्याची ॲनीने मारिलाची परवानगी विचारली. मारिलाला ते फारसे पसंत पडल्याचे दिसत नव्हते, पण तरीही तिने ॲनीला होकार दिला. मात्र डेकोरेशन करताना चहा फराळ मांडायला आवश्यक जागा राहील याची काळजी घेण्यास सांगितले. ॲनीने भरपूर गुलाब आणि फर्न यांची एक अतिशय कलात्मक अशी सजावट केली. त्याबद्दल फादर ॲलन आणि त्यांच्या पत्नीने तिचे खूप कौतुक केले. सर्व सजावट ॲनीने केली असल्याची माहिती मारिलाने दिली. मिसेस ॲलन सजावट पाहून खुश झाल्यामुळे ॲनीला आनंद झाला. मॅथ्यू अत्यंत नाईलाजाने पार्टीसाठी घरी थांबले. मारिलाने त्यांच्यावर एवढ्या सूचनांचा भडीमार केला होता की ते जास्तीच बुजल्यासारखे झाले. पण ॲनीने त्यांना चतुराईने बोलते केल्याने ते टापटीप पोशाख करून फादर ॲलनबरोबर बोलत होते. अर्थात त्यांनी मिसेस ॲलनबरोबर बोलणेच काय, पण बघणेसुद्धा टाळले होते. टेबलावर इतक्या विविध प्रकारच्या पदार्थांची रेलचल झाली असल्याने जेव्हा ॲनीने बनवलेला लेअरचा केक पुढे केल्यावर मिसेस ॲलन यांनी आता पुरे असे सांगितले. तेव्हा मारिलाने विशेष आग्रह करून ॲनीने मुद्दाम त्यांच्यासाठी बनवला आहे अशी पुस्ती जोडली. मिसेस ॲलननी आग्रहास्तव केकचा तुकडा उचलला आणि खायला सुरुवात केली, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. मारिलाला त्यांच्या चेहऱ्यावर काही वेगळेच भाव दिसले, म्हणून तिने स्वतः केक चाखून पाहिला. थोड्या चढ्या आवाजात ॲनला म्हणाली, ॲन शर्ली, केकमध्ये नेमके काय घातले आहेस? वेगळे काही नाही, जे रेसिपीमध्ये सांगितले आहे तेच वापरले. केक ठीक बनला आहे ना? ॲनीने दुःखी स्वरात विचारले. ठीक आहे, अगं फार विचित्र झालाय. सॉरी मिसेस ॲलन, तुम्ही केक खाऊ नका. ॲनी, तू स्वतः खाऊन बघ आणि मग मला सांग, कोणता इसेन्स यात घातला होतास? व्हॅनिला, ॲनीने उत्तर दिले. पण केक चाखल्यावर तिचा चेहरा कसानुसा झाला. मारिला, बेकिंग पावडरमध्ये काही चुकले तर नसेल ना? बेकिंग पावडर? निव्वळ मूर्खपणा आहे. जा जाऊन इसेन्सची बाटली घेऊन ये. ॲनी पॅन्ट्रीकडे पळत गेली आणि इसेन्सची छोटी बाटली घेऊन आली. मारिलाने ती उघडून तिचा वास घेतला. अरे देवा, हे तर अंगदुखीचे औषध आहे. परवा माझ्याकडून बाटली फुटली होती, म्हणून मी उरलेले औषध या व्हॅनिला इसेन्सच्या रिकाम्या बाटलीत भरून ठेवले. माझी चूक झाली. मी तुला सांगायला हवे होते, पण तुला वेगळा वास कसा आला नाही? या दुहेरी नामुष्कीमुळे ॲनीला रडू फुटले. नाही, मला सर्दीमुळे वास नाही आला. ॲनी तिच्या खोलीकडे रडत रडत पळाली.
आणि पलंगावर पडून रडू लागली. जिन्याच्या पायऱ्यांवर पावले वाजली. कोणीतरी आत आले. तशीच मान वर न करता ॲनी हुंदके देत म्हणाली, "ओ मारीला, आत्ता माझ्या कपाळावर हा कायमचा शिक्का बसला. आता कधीच तो पुसला नाही जाणार. उद्या संपूर्ण ॲव्हनलीमध्ये याच गोष्टीची चर्चा होईल." डायनाने मला विचारले की केक कसा झाला होता, तर मी कोणत्या तोंडाने ही सांगू? पण मला तिला सत्य तर सांगावेच लागेल. आता मला सर्वजण औषधाचा केक बनवणारी मुलगी म्हणून हसतील. मारीला, कृपा करून मला आता खाली बोलवू नका. मी नंतर पाहुणे गेले की सर्व आवराआवर करते. मला मिसेस ॲलनच्या नजरेला नजर देणे शक्य होणार नाही. त्यांना वाटेल की मी त्यांच्यासाठी बनवलेल्या केकमध्ये विष घातले की काय. मिसेस लिंड सांगत होत्या की एका अनाथ मुलीने पालनकर्त्या व्यक्तीला विष घातले. पण हे औषध विषारी नाही, म्हणजे पोटात गेले तर अपाय होत नाही. माझ्याकडून ते केकमध्ये नजर चुकीने घातले गेले. मारीला, कृपया तुम्ही मिसेस ॲलनला ही गोष्ट सांगाल का? मग तू उडी मारून उठून स्वतः सांग ना तिला. तो आनंदी आवाज ऐकून ॲनी पटकन उठली. मिसेस ॲलन? हसऱ्या डोळ्यांनी तिने त्यांच्याकडे पाहिले. मुली, तू रडू नकोस. ही चूक झाली आहे आणि चूक कुणाकडूनही घडू शकते. माझ्याकडून अशी चूक व्हायला नको होती. मला तुमच्यासाठी खूप चांगला केक करायचा होता. हो, मला त्याची कल्पना आहे. सर्व ठीक आहे, आता तू रडू नकोस. मला तुमची बाग दाखव ना. मिस कदबर्ट सांगत होत्या की तू सुद्धा एक सुंदर फुलांचा ताटवा बनवलायस. मला पाहायचं आहे, कारण मला फुलांची खूप आवड आहे. ॲनी खाली आली. बाग पाहिल्यावर मिस्टर आणि मिसेस ॲलन परत गेले. परत केकचा विषय निघाला नाही. एकंदरीत ॲनीची संध्याकाळ चांगली गेली. तरी थोड्या जड अंतकरणाने ॲनी म्हणाली, मारीला, उद्या नवीन दिवस येईल. उद्या एकही चूक माझ्याकडून घडू नये. एकच काय, अनेक चुका घडतील. चुका करण्यात तर तू माहीर आहेस. हो, मला माहीत आहे, पण माझ्याकडून एकच चूक दोनदा घडत नाही. त्याचा काहीही फायदा नाही जेव्हा तू नवीन चूक करत असतेस. कधीतरी माझ्या हातून चुका व्हायच्या थांबतील हा विचार माझे सांत्वन करतो. बरं, तू जा आणि तो केक डुकरांना खायला दे, मारीला म्हणाली. कोणत्याही माणसाला तो खाण्यास योग्य नाही, अगदी जेरी बुओटेलाही नाही.